नमस्कार, पाटील रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत खमंग आणि खुसखुशीत अशी तिळाची पोळी. या पद्धतीने पोळी केल्यावर सारण पण व्यवस्थित कडेपर्यंत पोहोचलं जातं. पोळी पण टंब अशी फुगते, प्लस चिकट पण होत नाही. चिकट न झाल्यामुळे ही जी पोळी आहे ती आरामात 2 ते 3 दिवस टिकते. चला तर मग पाहूया. तिळाची पोळी बनवण्यासाठी एका पॅनमध्ये मी 1 वाटी तीळ घालून घेत आहे आणि हे जे तीळ आहेत ते आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत. याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि आपली जी गॅसची फ्लेम आहे ती मीडियमच असणार आहे. इथे आपले जे तीळ आहेत ते छान असे भाजलेले आहेत. आता याला आपण काढून घेऊया आणि सेम पॅनमध्ये आपण अर्धी वाटी शेंगदाणे घालून घेऊया. शेंगदाणे पण आपण चांगल्या प्रकारे भाजून घेऊया. आपले जे शेंगदाणे आहेत ते पण व्यवस्थित असे भाजलेले आहेत. आपण याला काढून घेऊया. आपले तीळ आणि शेंगदाणे व्यवस्थित असे थंड झाले